हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहात. आम्ही सुद्धा मस्त मजेत आहोत. सो व्हिडिओची सुरुवात आपण करूया आजच्या नवीन ब्लॉगला. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो चला स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. आजचं क्लायमेट थोडं छान आहे, म्हणजे ऊन आहे कडाक्याचं पडलेलं. आणि कालचं तुम्ही बघितलं पाऊस होता बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी नाही लागला, पण बहुतांशी ठिकाणी लागलाच. पण गरमी जास्त वाढली आहे त्यामुळे, कारण पावसाळा अजून चालू नाही झाला आहे जसा व्हायला पाहिजे तसा. आणि आत्ता आम्ही दोघं निघालो आहे रत्नागिरीला जायला. कशासाठी जातो आहे, काय काम आहे, काय असणार आहे, जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलली तुम्हाला की तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर ते सरप्राईज काय असणार आहे ते रत्नागिरीमध्ये गेल्यावर सांगेन मी तुम्हाला आणि दाखवेन सुद्धा. सो अशी आहेत 2-3 कामंसुद्धा आपली, बघूया काय असणार आहेत ती. सो ऑलरेडी झालं आम्हाला लेट. आज मस्त आहे की भाकरी बनवलेली. म्हटलं रत्नागिरीतनं यायला आम्हाला थोडंसं वेळ जाईल, सो त्यासाठी भाकरी बनवली पटापट. सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि आता गाडी नसल्यामुळे बसने जायचं आहे. आज प्रवास आपला बसचा असणार आहे, तो दाखवेनच. थोडासा छान असा मातीचा वास येतोय, काल पाऊस पडून गेल्यामुळे चांगलं वाटतंय. जाऊया मी आणि जॅक. हा बघा पुढे आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल एकटीच बडबड करते. हो का? सो वातावरण बघा मस्त झालंय, छान झालंय. जॅक एवढा फास्ट जातो ना, खरंच सिरियसली मला चालताच येत नाही. आणि गरमीतनं चालत जायचं म्हटलं ना की वैताग येतो, दम पण खूप लागतो. आणि हा माणूस एक तर फास्ट चालतो, त्याच्या मागोमाग मला पण फास्ट जावं लागतं. हो वाजलेत खूप. जॅकचा लुक बघा मस्त वाटतोय. मला आवडतं ते तुरा. चला ट्रॅफिक लागलं यार, आणि मला 3च्या आधी पोचायचं. बघूया स्वामींची कृपा. A few moments later. सो आमच्याकडे राहिला वेळ कमी आणि आम्ही आत्ता उतरलोय बसमधून. जाऊया रिक्षा पकडली आणि आता पटापट जातो. कारण आमच्याकडे फक्त 15 मिनिटं, 15 मिनिटामध्ये कुठे जाणार आहे हे मी तिथे गेल्यानंतर सांगेन आणि दाखवेन सुद्धा. आणि आपल्याला जाऊया. एमर्जन्सीला बसची वाट न बघता आम्ही रिक्षाने जातोय.
सो तुम्हाला पोस्टरवरून समजलंच असेल की आपण कुठे आलो आहे. सिटी प्राईड रत्नागिरी येथे आलो आहे. कारण देऊळ बंद टू हा पिक्चर रिलीज झाला आहे स्वामी समर्थांचा. आणि तो पिक्चर आम्ही बघितला नाही असं होऊ शकत नाही. सो आज सुट्टी असल्यामुळे आम्ही इथे यायचं ठरवलं आहे. सो आणि आमच्यासोबत असणार आहे स्वीटी वगैरे, त्यांना पण दाखवेन पुढे. ते आले आहेत आपल्या पुढे. मी आणि जॅक आलो आहे आणि 3 वाजत आले. 3चा शो आहे. सो ट्रेलर एवढा भारी होता की पिक्चर कसं असेल हे समजून. सो चला डोळा दुखायला लागला. हां सो इकडे बघू शकताय स्वीटी भेटलेली आहे आपल्याला. काय पाणी आलंय. A few moments later. सो मस्त वाटतंय. चिल एकदम. 3 तास मस्त चिल करायचंय. आता झालं इकडे मध्यांतर आणि आम्ही थोडंसं बाहेर आलो जॅक आणि मी. स्वीटीने आतमध्ये. सो खूप छान पिक्चर आहे. मी सर्वांना सजेस्ट करेन नक्की या. काहीतरी खायला बघायला आलोय पण गर्दी बघू शकतोय. संपलेला आहे पिक्चर. पिक्चर संपलाय आणि आता आम्ही निघालोय. खूप सुंदर असा पिक्चर होता. नक्की बघा देऊळ बंद टू. इकडे जॅकचं गिफ्ट आलेलं दिसतंय. हे बघा मला पण मागवलंय. आलेलं. हा त्यानेच मागवलं. हो मस्त आहे. नाईस. असं ना मोबाईल का आज माझं स्वप्न बोल. आम्ही ज्यूस प्यायला थांबलोय रत्नागिरी शिवाजीनगरला. शिवाजीनगरच्या बस स्टॉपला. एवढं सामान घेतलंय. सलूनचं सामान घ्यायचं होतं मेन कारण आमचं. सो एवढं घेतलं. अजून बघूया. A few moments later. तर आम्ही आलो रत्नागिरीतून शॉपमध्येच. खरंच एक सजेस्ट करेन की नक्की जाऊन देऊळ बंद 2 हा पिक्चर नक्कीच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा. खरंच एवढं सुंदर आहे ना. म्हणजे मी सांगण्यामध्ये त्यात काही इंटरेस्ट नाही पण स्वतः तिथे जाऊन प्रत्यक्षात बघणं एक वेगळाच अनुभव घेणं. खरंच म्हणजे असं फील झालं ना की प्रत्यक्षात मी स्वामींना भेटते, स्वामींना समोर बघते, स्वामींना अनुभवते असं फील झालं. म्हणजे जेवढं आम्ही सगळे होतो तिथे पूर्ण थिएटर फुल होतं आणि सगळे एवढे म्हणजे इमोशनल पण खूप झाले. अक्षरशः आम्ही रडलो हे सांगू शकते.
एवढा खतरनाक आणि खूप छान असा पिक्चर आहे. मी खरं सांगायचं ना तर मी पहिला पार्ट जो देऊळ बंद पिक्चर आला तो आय थिंक थोडासा बघितला असेल किंवा पूर्ण बघितला असेल, मला आठवतसुद्धा नाही आता तो पिक्चर. पण जो हा पार्ट आहे ना खरंच लक्षात राहण्यासारखा आहे. सगळे कॅरेक्टर एक नंबर आहेत. सरांनी एक सुंदर स्वामींवर कथा लिहिली आहे, स्वामींचा अनुभव दाखवला आहे आणि अक्षरशः अंगावर काटा येईल पिक्चर बघताना. सिरियसली स्टार्ट टू एंड. म्हणजे आम्ही असं झालेलं की म्हणजे आम्ही थोडंसं लेट निघालो घरातून आणि आमचा 3चा शो होता. तर आम्ही 2 वाजता आय थिंक घरातून निघालेलो. सो पहिली बस आली ती आम्हाला थांबली नाही. सो नंतर मग बराच वेळ बस नव्हती आणि एकदा जी फायनली आली बस, आम्ही बसलो बसमध्ये. थोडंच पुढे गेलो आणि काम चालू होतं रस्त्याचं आणि दोन्ही साईडने रस्ता पॅक झाला होता गाड्यांमुळे. सो तिथेच आम्हाला 2:30 वाजले. 2:30 वाजत होतं असं म्हणजे जसा एक मिनिट पुढे जात होता तसं माझी दुखी जास्त वाढत होती. कारण मला तो पिक्चर स्टार्ट टू एंड बघायचा होता. कारण मी त्याचा ट्रेलर बघितला होता तेव्हाच एवढा खतरनाक वाटला ना. सो रिलीज झाल्यापासून आम्ही विचार करतो आहे आज जाऊ उद्या जाऊ, पण फुल असल्यामुळे आणि कामावर शॉप ओपन असल्यामुळे आम्हाला कुठेच जाता येत नव्हतं. सो आम्ही ठरवलं मंडेला सुट्टी ठेवायची, शॉप बंद ठेवायचं आणि थोडासा आराम पण जॅकला भेटेल. सो त्याच्यामुळे आणि पिक्चरला जायचं. सो 3च्या शोसाठी आम्ही गेलेलो. मी होती आणि स्वीटीची फॅमिली होती. आम्ही दोघांनी स्वीटीची फॅमिली होती. सो आम्ही गेलो. अचानक भयानक ठरवलं नाही. त्या लोकांनी सकाळी तिकीट बुक केलं होतं आणि नंतर मग तो पिक्चर म्हणजे आपसुकच एक मनात माझ्या चालू झालं होतं स्वामी समर्थांचं नामस्मरण, जे की माझ्या तोंडात असतंच कायम. दिवसभरात तर खूप वेळा असतं, पण त्या टायमिंगला मी स्वामींना एकच प्रार्थना करत होते, काही होऊ दे, काही होऊ दे, ही लेट झालं तरी मला तुमचा तो 3चा शो स्टार्ट टू एंड बघायचा आहे. सो मला तो चुकू देत नको. मी स्टार्ट व्हायच्या आधी तिथे 1 मिनिट का असे ना मी तिथे पोचली पाहिजे. आणि खरंच सांगते माझा हा अनुभव, आम्ही तिथे 1-2 मिनिट आधीच पोहोचलो आणि मला तो शो स्टार्ट टू एंड बघता आला. खूप छान वाटलं खरंच. आणि एवढा थिएटर फुल होता ना म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. आजचा मला वाटतं एक 5-6वा दिवस असावा कदाचित. गुरुवारी रिलीज झाला आहे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असो 5वा दिवस आहे आजचा. पिक्चर रिलीज होऊन गुरुवारीच झाला आहे. सो तुफान गर्दी आहे पिक्चरला आणि बाजूलाच राजा शिवाजी हा पण मूवी चालू होता, तिकडे पण गर्दी होतीच. पण देऊळ बंद 2ला खूप जास्त गर्दी. आणि खरंच सांगते सिरियसली, माझ्या आजूबाजूला पण जे लोक होते मागे पुढे वगैरे होते, खूप शांतता होती आणि मूवीचा आवाज होता आणि अक्षरशः म्हणजे सगळे इमोशनल झालेले. सिरियसली सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि म्हणजे मी सांगण्यापेक्षा खरंच तुम्ही अनुभवा, खरंच पिक्चर बघा चित्रपटगृहामध्ये जाऊन. खूप आवडेल तुम्हाला. खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप छान स्वामींबद्दल दाखवलं आहे. एक शेतकरी माणूस काय असतो, त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किंवा त्याच्या आयुष्यात काय घडत असतं हे सुद्धा दाखवलं आहे. खूप छान. म्हणजे एक शेतीविषयक लोकांच्या मनात काय असावं किंवा शेती म्हणजे काय असतं हे सगळं त्याच्यात दाखवलं आहे. सो नक्की जा आणि बघा. कारण मी सांगून स्टोरी चांगलं वाटणार नाही, ते पिक्चर बघण्यात काय इंटरेस्ट राहणार नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही नक्की जा, नक्की जा, नक्की जा. आणि डायरेक्टर साहेब एक नंबर खरंच. म्हणजे त्यांचं सगळं काम, त्यांच्या वाईफचं काम आउटस्टँडिंग. सो नक्की जा. आणि मी इन्स्टाला आपला मिनी ब्लॉग टाकला आहे खूप महिन्यानंतर. आज मला खूप मनात इच्छा झाली की स्वामींचा हा पिक्चर आहे तर मी स्वामींबद्दल थोडंसं त्यामध्ये टाकावं. सो मिनी ब्लॉग मी बऱ्याच दिवसांनंतर शूट केलं आहे. सो जाऊन नक्की बघा. दीक्षिता आंबेडकर चव्हाण या इंस्टाग्राम आय डीवर
द जॅक्स हेअर स्टुडिओ याला सुद्धा मी कोलॅब केलं आहे. सो त्याच्या आय डीवर सुद्धा बघू शकताय तुम्ही. सो इकडे दिवस संपलाय आणि आता वाजत आले आहेत 12. सो आपण व्हिडिओसुद्धा एंड करायचं बाकी ठेवलेलं. सो आता व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा. भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो आजचा व्हिडिओ स्वामींचा जो नवीन पिक्चर आलाय त्यावरच होता जास्त करून, देऊळबंद 2. देऊळबंद 2. सो मी जसं मगाशी सांगितलंय तुम्हाला की नक्की जाऊन बघा, खूप छान पिक्चर आहे आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि भेटूया बघा असंच. मध्ये मध्ये आम्ही जे पार्ट टाकलेत त्यात समजेलच की देऊळबंद 2 काय आहे आणि एन्जॉय करा. बस बाकी काय सांगू शकत नाही. सांगताना रडायला येईल, बाकी काय नाही. सिरियसली म्हणजे आपण त्यांच्याशी किती कनेक्ट आहोत हे पिक्चर बघताना समजतं आणि नक्की जाऊन बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेलच आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय. सो व्हिडिओ असंच काही ना काही नवीन नवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. मला काय बोलायचं हेच सुधरत नाही आता. सो भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. हे बघा इथे वाट बघतायत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.